Yep, that's me. You're probably wondering how I ended up in this situation. खूप स्ट्रगल केलं तर शपथ. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजे असाल. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मजेदार ब्लॉगसोबत. मी तुमचा मित्र केतन वैद्य. तर मित्रांनो, आज आपण खूपच चांगले ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणचं नाव आहे कोच किल्ला. आय गेस तुम्ही थंबनेल बघितलं असेल. तर आज आपण नुसतं तिकडे जाणार नाही ट्रेकिंगसाठी, तर आपण आज तिकडे वन नाईट स्टे करणार आहेत, म्हणजे कॅम्पिंगला जाणार आहेत. तर आमची तयारी झालेली आहे. आता मी निघत होतो आणि आपल्यासोबत पप्पा पण आहेत आज आणि बाकीची मंडळी आपल्याला वरतीला भेटेल. सो चला आपण खाली जाऊया आणि आपण बाईक स्टार्ट करूया. चला. तर आम्ही आता वरोतीमध्ये आहेत आणि हे तेच ठिकाण आहे जिकडे माझं फर्स्ट ब्लॉग स्टार्ट झालेला. हां, आणि मी परत आले आणि आज पार्थ पण आहे, आधी पण आहे सोबत. तिकडे माझी तयारी करतायत, सगळं सामान वगैरे घेतात ना, कारण की आपण नाईट कमी करणार. तर तिकडे जेवणाची सगळे आणि तयारी चालू आहे. तोपर्यंत आम्ही म्हटलं चला ब्रिजवरती जाऊन येऊ, तिकडे नदीकडे जाऊन येऊ. आणि ही तीच नदी आहे जिकडे मी फर्स्ट ब्लॉगमध्ये होतो ना, ही तीच जागा आहे. त्या तिकडे आपण ब्लॉग स्टार्ट केला. हा जो सर पॉईंट तिकडे. असाच वेळ घालवत आम्ही निघालो कोहोज किल्ल्याच्या दिशेने. कोहोज किल्ला पालघरपासून 30, मुंबईपासून 105 आणि नाशिकपासून 121 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. इथे येण्यासाठी सर्वात आधी मनोरला यावे लागते. मनोर हे मुंबई अहमदाबाद महामार्गावर स्थित आहे. मनोरवाडा रस्त्याने 30 मिनिटात आपण येऊन पोहोचतो नाणेगावात. नाणेगाव हे कोहोज किल्ल्याचा पायथा आहे. तर आता आम्ही आमची ट्रेक चालू झालेली आहे आणि आपण आता कुठे पोहोचलो? आता कोणता गाव आहे? नाणे. आम्ही नाणे गावात पोहोचलेत आणि तिकडे आम्ही बाईक पार्क करून आम्ही इथे निघालेत. आणि हा बघा, हा आहे कोच किल्ला. आज सगळे निघाले, ट्रेकिंग चालू झालेली आहे. चलो, आम्ही चाललेलो रस्त्याला आणि जिकडे पिकअप जाणार होतो जिथपर्यंत, म्हणजे तिकडे आम्हाला प्रॉपर सामान उतरवता येईल, तो रस्ता कॅन्सल केला आणि दुसरीकडे आला. तिकडे पण त्यांना बरोबर नाही वाटलं, मग आपण फर्स्ट टाईम ज्या रूटला चाललेले त्याच रूटला आता परत चालायचं. बोल. आता स्पॉट भेटलेला आहे सामान उतरायला. आता सामान उतरत आहेत वरती. आपण नाईट कमी करणार आहेत, तर त्या हिशोबाने तिकडे सामान उतरायला लागलं आहे. सो मी आता ट्रेकिंगला स्टार्ट करतो आहे आणि सगळे आता गेलेत आपल्या रूटला. सगळे मागे दिसत आहेत, मागे आपल्या रूटला सगळे गेले. आता आम्ही फक्त एंडिंगला थांबलेले आहेत. तर आज माझ्यासोबत एक नाही तर दोन नाही तर 3 नाही, तर आज टोटल आम्ही 35 जण आहेत. काही आपल्या ग्रुप आहे ना पुढे गेलेत आणि आम्ही आमच्या ग्रुपमध्ये येतो मागे. बघू आम्हाला किती टाईम लागते. म्हणजे गंभीरगडला आम्ही यायचं ना, तेव्हा कसं होतं की एक अर्धा पठार लागायचा, म्हणजे आम्ही तिकडे मग नाईट स्टे करायचे आणि ते जवळपास 1-1.5 तास लागून जायचं आम्हाला. पण आता आम्हाला डायरेक्ट कोहोज किल्ल्याचं कसं आहे की डायरेक्ट वरती यायचं, टॉपवरती. तर बघूया आता किती टाईम लागते पोचायला, कारण की फर्स्ट टाईम आलं कोहोज किल्ला. तर माझ्यासोबत आहे पार्थ, हे हर्षदा, कुशल दादा, मागे सुप्रीत दादा आणि हे चाललेत पप्पा. आम्ही आता इकडे थांबले आहेत, रेस्ट करतोय आणि इकडे जे आम्ही नाश्ता नाही केला तर नाश्ता करतोय. कुशलदादांनी भाकरी आणलेली, तर आम्ही ते खातोय. मी इकडे ना एक गोष्ट नोटीस केली आहे. ही जी पायवाट आहे ना कोच केल्या जाणार आहे, ही सेम टू सेम आश्रीगडसारखी वाटते. म्हणजे जसं आश्रीगडला आपण जातो तर चढताना 2 डोंगरी भाग लागतात, एक इकडे आणि एक इकडे, आणि मधून पायवाट जाते. तर सेम टू सेम हे तसंच वाटते, कारण की आपण आता मधून चाललेत आणि आपल्याला राईड मारायचं आहे सेम टू सेम आश्रीगडसारखं. अजून आम्ही अर्धा पण नाही चढले आहेत आणि खूप थकायला होतं, कारण की खूप उभी चढण आहे. तर बघू किती टाईम लागते पोचायला वरती. तो एक भाग लागेल ना वरती
वरचा भाग तेव्हा आपण तिकडे भेटूया डायरेक्ट. चला. तर आम्ही आता तेच अर्ध्या रस्त्याला पोचलो आहे. अर्धा रस्ता पण बोलणार नाही, म्हणजे हां अर्ध्या रस्त्याला पोचलो आहे. ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्याला पोचलो. आणि आम्ही इकडे बसलेलो ना, तर एक गोष्ट नोटीस केली. पार्थ बोलला मला, इकडे समोर दिसतोय हे एवढा भाग, इकडे पूर्ण म्हणजे पेटलेला आहे असं, हा पूर्ण भाग. तर म्हणजे बहुतेक ह्याचं कारण आहे ना असंही असू शकते की इकडे काही ट्रेकर मंडळी आली असेल आणि त्यांनी शेकोटी वगैरे करायचा प्रयत्न केला असेल नाईट कॅम्पला, आणि त्या कारणाने इकडे आग लागली असेल. तर जर तुम्ही नाईट कॅम्पला येत असतील तर एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की इथे तुम्ही येतात, जर आग वगैरे पेटवण्याचा प्रयत्न करत असतील तर आजूबाजूला हेही बघा की तिथे सुखं गवत किंवा सुकलेले झाडं नसावी, जेणेकरून आजूबाजूला आग लागण्याची शक्यता असते. ठीक आहे, तर असं नाही होणार असं ह्याची खातिरदारी घ्या तुम्ही. आता मी थोडं रेस्ट करतो आणि आपल्या पुढच्या दिशेला जाऊया. अजून तरी मला आयडिया नाही भेटत आहे की नक्की आमचा स्पॉट कुठे आहे, कारण की आम्ही पहिल्यांदा आलो इकडे. तर आता जेवणासाठी जो स्पॉट असणार तो कुठे असणार आहे ते त्याचं काय आयडिया नाही आहे. बघूया कुठे असतील ते लोक. थोडं रेस्ट करू, थोडा दम लागतो कारण की बॅग खूप हॅवी आहे ना, त्या कारणाने चढायला खूप त्रास होतो आहे, म्हणजे खांदे वगैरे पण दुखायला लागले. तर एक गोष्ट चांगली बघायला भेटली की जागोजागी असे बोर्ड बघायला भेटतात, जेणेकरून तुम्ही तुमची वाट नाही चुकणार, कारण की इकडे खूप कन्फ्युजिंग वाट आहेत. तर आता आम्ही निघालो आहे आणि असे चढून आहे ना आपल्याला खाली उतरायचं आहे आणि मग परत वरती चढायचं आहे. म्हणजे ह्याच्या मागच्या साईडला खोज केला आहे. अजून आम्ही अर्धा कवर केलेलं आहे आणि आता अजून अर्धं बाकी आहे. चला आपण तिकडेच भेटूया. शहराच्या गोंगाटापेक्षा इथली शांतता खूप काही सांगून जाते. कोहचगड म्हणजे फक्त इतिहासाचा दगड नाही, तर ही निसर्गाची एक अद्भुत कलाकृती आहे. कधीकधी जगाचं खरं सौंदर्य पाहण्यासाठी डोंगर चढून वर यावंच लागते. पण 75% कंप्लीट केलेलं आहे. कोच केलं आहे अजून तरी भरपूर लांब आहे असं मला दिसतंय. म्हणजे बघा आपण अशी जाणार, ठीक आहे, असं जाणार थोडं चढून तो जो टोक दिसतो ना तो शेवट आहे, मग तिकडून चालत जायचं आपल्याला. आज जवळपास मला वाटते 15 मिनटं लागतील, 10-15 मिनटं. खूप भारी वाटते यार वरून. सो आम्ही आता ना वरती पोचलेलो आहेत, जिकडे माझे जेवण वगैरे बनवत आहेत. आम्ही आता हे आणलेलं आहे, पोर्टेबल गॅस स्टोव्ह आणलेलं आहे. मी आणि पार्थ ना आम्ही दोघं वेगळे जेवण बनवणार आहेत. आम्ही काहीतरी वेगळं नवीन ट्राय करतो आहे. पार्थ कुठे बनवायचं जेवण? तिकडे. चला आपण तिकडे जाऊया हे घेऊन आणि तिकडे आपण ना जेवण बनवूया. तर हे जे आहे ना पोर्टेबल गॅस स्टोव्ह, हे पार्थनी सजेशन केलेलं, म्हटलं आपण ट्रेकिंगसाठी घेऊन जाऊ. हे 2 दिवस अगोदर मागवलेलं आणि ट्राय केल्यानंतर बघितलं तर खूप चांगलं आहे. म्हणजे जेवण वगैरे बनवण्यासाठी तुम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातात ना, म्हणजे 2 गॅसचे कॅन भेटलेत आणि एक पोर्टेबल गॅस स्टोव्ह आहे. जवळपास मला ॲमेझॉनवरती 400ला भेटला आहे आणि मी यूज करून बघितलं आहे. खूपच चांगलं आहे, म्हणजे काय लीक वगैरे नाही कुठे, तुम्ही पण यूज करू शकतात. ठीक आहे, झालं. ते थोडंफार असं लिकेज वगैरे जे होते ना ते कधी कधी होऊन जाते ते. दिसत नाही पेटला आहे पण दिसत नाही. ओ माय गॉड. चला आता आपण जेवण बनवूया. आम्ही यानं भाजी घेतलेली आहे. आम्हाला अशा टाईपमध्ये भाजी भेटली आहे. दाखव, हे बघा. त्याला म्हणजे गरम करायचं फक्त. त्याच्यामुळे जे करी आहे ना ते फक्त त्याच्यामध्ये टाकायची टोपामध्ये आणि मग त्याला गरम करायचं. आपण आता ट्राय करूया. आम्ही कधी ट्राय नाही केलेलं आहे. ते पॅकेट फक्त गरम पाण्यात टाकायचं असं. ओके, सो तसं करूया ना, चालेल ना. बघ 2 मेथड आहे. एक डायरेक्ट ह्याच्यात करायचं हे उघडून, आणि दुसरं की डायरेक्ट गरम पाण्यात टाकायचं. गरम पाण्याला टाकूया म्हणजे धुवायचं मगजमारी नाही होणार. हा छोटा पडतोय टोप. वाव, ते कमी होणार, बॉईल होईल ना. उघड त्याला. अरे पेटते. ठीक आहे, आता बघूया ही भाजी कशी होते. आणि भाजी आहे ना बाहेर काढल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो कसं दिसते. ठीक आहे, चला. तर मी ना पॅकेटमधलं जे होतं ना राजमा ते काढलेलं आहे आणि हे बघा. आता टेस्ट करून बघतो
टेस्ट करून एकदा बघतो की कसं झालेलं काय आहे ते. म्हणजे मी तरी असं कधी ट्राय नाही केलं आहे. एकदा टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं. ठीक आहे. आता किती वाजले माहिती आहे का? 4:30 वाजले संध्याकाळचे. आत्ता जाऊन भात झालेला आहे. तुम्ही विचार करा म्हणजे आम्ही किती लेट झाले असतील. चांगला आहे रे. सही आहे. म्हणजे पॅकेट फूड पण आपण खाऊ शकतो असं टेक्निकला वगैरे. नुसतं गरम करायचं आणि खायचं. चांगलं आहे. तुम्ही पण करू शकता असं. फक्त तुमच्याकडे ते बर्नर झालं पाहिजे. आणि जेवतो आणि जेवण आपल्याला ना वरती यायचं वरती. ठीक आहे. मग जेवण ना वरती जाऊ. आपण वरती यायला निघतील ना तेव्हा भेटूया. चला. तर आमचं आता जेवण झालेलं आहे. आम्ही आता निघतो आहे वरती. इकडे आपल्याला जायचं आहे या टोकावरती. संध्याकाळचे बघू किती वाजलेत. 5 वाजले आता बघूया. ते काका आम्हाला एक बोलले की अर्धा तासाचा रस्ता आहे. बघू अर्धा तास पोचले तर बरं आहे. कारण की आम्हाला टेंट लावायचं आहे. हां. तर आता ते बाकीची मंडळी जी आहेत ते सगळे आवरत आहेत. तोपर्यंत आम्ही दोघं जातो वरती. कारण की आम्ही सुद्धा टेंट बांधणार आहेत. हे लोक जे काही जण टेंट घेणार आहेत ना ते म्हणजे आपले जे पोर्टेबल जे टेंट असतात ना तसेच. आम्ही कसं करतो आहे की आम्ही काठ्यांच्या हिशोबाने बनवतील. तर आम्हाला तशी प्रॉपर झाडं बघायला लागतील. मग त्या हिशोबाने आम्ही मग कपडा टाकून टेंट बनवणार. चला आपण आता वरती जाऊया. या क्षणाला मला अजून कळलं नव्हतं की ज्या टेंटबद्दल मी एवढं बोलतो आहे तो टेंट आम्ही लावणारच नव्हते. तर आता मी आहे ना एका दरीमध्ये पोचल्यात. आणि हे बघा याची पायवाट अशी आता पुढची अशी छोटीशी दरी आहे. छोटासा गॅप आहे. त्या गॅपमध्ये आपल्याला जायचं आहे. तुम्ही विचार करा या छोट्याशा फटीतनं काढलं आहे. ते काका कसे काय घेऊन जात असेल. बापरे माझी हालत खराब झाली. काका कशी हाडले असतील. आता आरामात जेव्हा काय नाही. आता थांबत वेळ. आम्ही आता वरती पोचलो आहे ऑलमोस्ट. आणि वरती एवढं भारी सनसेट बघायला वाटतो ना. आम्ही फक्त सनसेट बघण्यासाठी फटाफट आलो. खूपच स्टीप चढ आहे. त्यामुळे खूप दम लागायला लागला. वा फायनली खूप स्ट्रगल केलं तर आई शपथ. तुम्हाला सांगतो एवढं चढले ना आम्ही. म्हणजे मला नुसतं नॉर्मली चढायला काय वाटत नाही. पण ते काकाने हेल्प करून जे चढण केली ना शपथ सांगतो खूप थकलो. रेस्ट घेतला पण एवढं भारी वाटते ना. सनसेट बघा तुम्ही किती मस्त वाटते. आणि माझ्यासोबत अशी पार्थ. पार्थ आपली निशाणी सोडत. निशाणी कसं सोडणार आहेस. काय बनवतोयस. दगड लावून. अच्छा निशाणी बनवतोयस. किती भारी वाटतं बघा ना यार. म्हणजे एवढं भारी सनसेट तेवढं डोंगरावरनं बघणं किती अमेझिंग फील आहे यार. जे माउंटेनियर्स किंवा ट्रेकर्स असतील ना ते पक्का त्यांना माहिती आहे किती भारी वाटत असेल. ते फील करू शकत असतील. आता पार्थ निशाणी बनवत आहे. त्याला काय बोलतात स्टोन्सनी जे बनवतात ते. मला पण एवढं माहिती नाही. तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. जे असं स्टोन्सचे मेमरीज बनवतात ना असे म्हणजे आपली निशाणी सोडतात. ह्याला काय म्हणतात मला पण ॲक्च्युली माहीत नाही. आता तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये. आता काही जण खालून येत आहेत आणि काही जण पुढे गेलेत.
तर आता पार्थ आणि मी आम्ही जातो तिकडे. एक मंदिर आहे पुढे, मंदिराकडे गेले की मग आम्ही तिकडे नारळ फोडणार. तर आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया. चला. तर आम्ही आता फायनली मंदिराकडे पोचलेत आणि हे आहे कुसमेश्वर मंदिर. हे बघा, हे आपले नंदी महाराज. किल्ल्याच्या पठारावर पोचल्यावर भगवान शंकराचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूला आपल्याला 2 तोफा सुद्धा बघायला मिळतात. तर आम्ही आता नारळ फोडलेला आहे मंदिरात आणि आता आम्ही ना टेंटची सोय करतो आहे आम्ही, म्हणजे रात्री झोपतील तर. आता सनसेट पण होतं आहे बघा, किती भारी वाटतं सनसेट. तर सनसेट होण्याच्या आधी आम्ही टेंट जरा सेटअप करतो आणि टेंट सेटअप करतानाच टाईम लॅप्स लावतो. आता सगळे सामान घेऊन येत आहेत आणि हे बघा, हे काका आपले हे सगळे सामान घेऊन आलेत. जड जे सामान होतं ना ते आपले काका घेऊन आले सगळे. आता आम्ही टेंट बनवतो आहे. टेंटसाठी जागा कुठे तिकडे सांगतो आहे. तर मित्रांनो, आमचा प्लॅन चेंज झाला आहे आणि आमचा आज रात्रीचं जुगाड हे आहे. आणि ते बघा, आमचं रात्रीचं जुगाड आता हेच आहे. कारण की इकडे म्हणजे प्रॉपर असं स्पॉटच नाही की आम्ही प्रॉपर असे काठा वगैरे ठोकून हे करू शकतो. कारण की पूर्ण गवत एरिया आहे इकडे, काय काठा आम्ही ठोकू पण नाही शकणार. आणि आम्ही विचार करत होतो की या झाडाच्या खाली झाडावरती असं आम्ही टांगून वगैरे काहीतरी करू, टेंट वगैरे असं बनवू. पण नाही होणार, कारण की तिकडे कसं थोडं रिस्की आहे. म्हणजे जर एखादं जनावर वगैरे आलं तर तसं ओपन झोपणं पण रिस्की आहे. बट ठीक आहे, कारण की सगळे ओपनच झोपणार आहेत मोस्टली पीपल. म्हणजे आपले जे पप्पा वगैरे आहेत ना ते ओपन झोपणार आहेत आणि बाकीचे काही जण टेंट घेऊन आले. काय ना, आम्ही आता मग ठीक आहे आता ओपनमध्ये झोपूया रात्र. तसं कधी तर आम्ही एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे ओपनमध्ये झोपून. आज ओपनमध्ये झोपून ट्राय करूया. काय माहिती एवढं चांगला एक्सपिरियन्स असू शकतो. चला आता आपण. हां, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नाईटला एवढं भारी वाटते ना. म्हणजे फुल क्लिअर स्काय असते आणि स्टार्स एवढे क्लिअर दिसतात ना. म्हणजे तुम्ही असं झोपले आहेत आणि तुम्ही जस्ट इमॅजिन करा, तुम्ही एकदम असं ओपन स्कायमध्ये झोपले आहेत, तुम्हाला क्लिअर एकदम स्टारीज काय दिसतं आहे. एवढं भारी वाटतं ना ते बघायला. पण ते पण खूप मस्त अमेझिंग एक्सपिरियन्स असतो. ते टेंट वगैरे तर ठीक आहे, आता काय आपण नेक्स्ट इयरपासून पक्का टेंट घेऊया नाईट कॅम्पिंगसाठी. आता सध्या तरी तेवढा बजेट नाही आपला, म्हणून आम्ही नाही घेतला टेंट. पार्थ काय बोलणार? चोपा सोने का टाइम है क्या? हाँ चलो फिर सो जाओ, ठीक आहे. असेच आम्ही झोपून गेले आणि डायरेक्ट रात्री जेवायला उठले. खाना बनाना पड़ेगा तो गरम खाएगा नहीं तो इंग्रेडिएंट पडलाय टाका स्ट्रेट होते. आता बरोबर टाईम दिसतं बघ ना. आता बसेल मी इकडे. हे नुसतं गरम करायला. अरे इंग्रेडियंट आहे आणले रे, पनीर आहे भाऊ, पनीर चॉईस. अब ये बनते रहेगा और पालक पनीर रेडी होगा. हीटर आहे, मिनी हीटर आहे बघा. हां, अरे खूप थंडी लागते माहिती तुम्हाला. इकडे अंधार आहे पूर्ण, काय दाखवू पण शकत नाही. आणि ह्याला पार्थला खूप थंडी लागते. म्हणजे तुम्हाला सांगू काय, एवढी थंडी आहे ना. आम्ही चादरीमध्ये होते, फुल ब्लँकेटमध्ये होते, झोपलेले 2 तास झोपले मस्त. आणि बाहेर निघाले ना भाई मन नाही करत होतं. बट काय करणार, भूक लागली आहे. मग शेवटी ह्याचे पप्पा आले आणि त्यांनी उठवलं. भात वगैरे रेडी झालेलं, तर आम्ही आता पालक पनीरची भाजी गरम करतोय.
ह्याला जवळपास आता किती 3-4 मिनटं ठेवावं लागेल. हे गरम झालं की मग आपण डायरेक्ट जेवूया. मग आता तुम्हाला डायरेक्ट आम्ही जेवतील तेव्हा दाखवतो. चला. तर आत्ता आम्ही भात आणलेला आहे. भात रेडी होतं. आता आम्ही भाजी काढणार. दाखव रे. पनीर नाईस. पनीरची क्वांटिटी कमी आहे, जरा कंजूसी केली. ठीक आहे, चालेल. आम्हाला हे बाजूला नको टाकू, भातावर टाक. अरे का हो, असं थोडी चालता आहे. म्हणजे पनीरचे पीसेस थोडे वाटतात, ठीकठाक वाटतात. लेट्स टेस्ट पनीर. सही आहे, म्हणजे नॉर्मल लागते एकदम. आपण असं फ्रेश बनवतो. सही आहे. तर आता आम्ही जेवतो आणि मग आम्ही झोपून जाऊ. तर चला, उद्या आपण सकाळीच भेटू.